नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं गाईज. आणि आज आहे 14 तारीख आणि आज आहे शनिवार. तर आज मी आणि आई आज परत चाललोय ते दत्त जयंतीला, ते खांडेपारला. सो तिथं आज सांगोड उत्सव सुद्धा असणार आहे. त्याच्या आधी आता 8:30-9 वाजेपर्यंत पालखी सुद्धा आहे. सो ती सुद्धा तुम्हाला आज या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि विशेष म्हणजे सांगोड उत्सव कशा प्रकारे खांडेपारला इकडे करतात, सो ते बघायला मिळणार आहे. सो व्लॉग तुम्ही एंड पर्यंत बघा. सो आता मी चाललोय. सो चला तर मंडळी, आता फायनली आम्ही पोहोचलेलो आहे इकडं खांडेपारला. आणि तुम्ही गर्दी बघू शकता किती आहे ती. लोक येत आहे बघा. इकडे दुकानं पण आलेली आहे थोडी. आता पहिली करूया इकडं दर्शन दत्ताचं, आणि त्यानंतर मग बघूया काय आहे ते कीर्तन जे वगैरे असेल. मला काय आयडिया नाही आहे. आणि बघा इथं आता दत्त जन्म झालेला आहे संध्याकाळी 6 वाजता. आम्हाला जरा उशीर झाला यायला. आता जाऊया इकडं मंदिरामध्ये. आणि हा बघा इकडं बी आहे इकडं. आणि पण आहे बघा. मंडळी बघा, आता नमस्कार झालेला आणि इकडं आता प्रसाद घेतलेला आहे. आणि आता आम्ही इकडं काढूया प्रदक्षिणा. आणि आता थोड्या वेळानंतर आता पालखी पण असणार आहे इकडं. आणि त्यानंतर मग 9:30-10 वाजता सांगोड उत्सव. इकडं खालती नदी आहे तिकडं आता करणार आहे. सध्या त्याचं काम चालू आहे, सजावटीचं काम चालू आहे. ते तुम्हाला आता मी दाखवणार आहे. आता प्रदक्षिणा काढून मग मी डायरेक्ट खालतीच जाणार आहे, जे सप्तकोटेश्वराच्या मंदिरामध्ये. सो चला. बघा, हे आहे सप्तकोटेश्वराचं मंदिर आणि तुम्ही इकडं बघू शकता. त्याचे अप्रतिम प्रकारे इकडं आता लायटिंग डेकोरेशन केलेलं आहे ते. जाऊया आतमध्ये. आणि एक खूप फार फार वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे सप्तकोटेश्वर. तर सगळं अंधार आहे बघा. आता सप्तकोटेश्वराचं मंदिरातलं दर्शन करून येते बघा. इकडं आता बाहेर आलेलं आहे मी. आणि तुम्ही आता इकडं बघू शकता, इकडं आता बोट आणलेली आहे. आणि हे बघा इकडं आता सजावटीचं काम चालू आहे बघा इकडं. त्यानंतर इकडं बघा ही आहे मांडवी नदी. काळोख आहे, तुम्हाला दिसत नसेल. सो इकडं आता 3 ते 4 फेरे मारणार आहे या बोटने असे. आता अजून वेळ आहे. आत्ता वाजलेले आहे बघा 8 होत आलेली आहे. अजून तरी टाईम आहे. 10 वाजता बी सुरुवात होईल सांगोड उत्सवला. आता बघूया काय करायचं आहे ते. सो आता तोपर्यंत जाऊया इकडे वरती. चला. तर मंडळी बघा, आता पालखीला इथं आता सुरुवात झालेली आहे. आता देवळातून आता बाहेर आहे बघा. इकडं आता पालखी आणणार आहे. त्यानंतर 2 ते 3
फेरे मिरवणूक होणार आहे पालखीची.
काय रे पेटे को का पेटे विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला महादेव शंभो शंभो हर हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो शंभो हर हर महादेव शंभो 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 हर हर महादेव शंभो 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 हर हर महादेव शंभो 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 हर
शिव शंभो दत्ता दिगंबराया हो सावळ्या मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो सावळ्या मला भेट द्या हो जय दत्ता श्री दत्ता प्रेमानंदा अवधूता 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 रे रे कितना वरती आता जय दत्ता श्री दत्ता प्रेमानंदा अवधूता तू जायची रे तू सांगणार जायची का तू सांगणार मंडळी बघा आता 11:30 झालेली आहे आणि फायनली आता सांगोड उत्सव हा संपन्न झालेला आहे उत्सव आणि
पुढच्या वर्षी सुद्धा असंच हा उत्सव असणार आहे. सो तुम्ही पण या, तुम्हाला पण इकडं आनंद घेता येईल या उत्सवाचा. सो आता मी निघालोय घरी जायला. लेट्स गो. तर मंडळी आता फायनली पोहोचलेलो आहे मी घरी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि लवकरात लवकर माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण करून द्या गाईज. सो आणि 1000 सबस्क्रायबर जेव्हा पूर्ण होणार आहेत त्यावेळी एक मोठं सरप्राईज असणार आहे. त्याशिवाय एक स्पेशल व्लॉग असणार आहे. सो लवकरात लवकर करा गाईज.